कृष्णासाठी विचारशाने आपल्याकडे नाही, पण हरीचा उच्चार वेगळा वाटला का असेना तर आपण हे या ठिकाणी भजन पूजन कीर्तन करतोय. बघा या रामनामामध्ये एवढी ताकद आहे की या 2 नामामध्ये एवढी ताकद आहे की या रामनामामुळे काय काय घडलं हे थोडक्यात मी या ठिकाणी गजराच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एवढी ताकद आहे बघा या ठिकाणी वाल्यामुळे बापरे असं नामाने करला. बघा भजन म्हणजे आपण हे नामस्मरण करतो. भजन म्हणजे भ म्हणजे भगावा, ग म्हणजे जपावा, भ म्हणजे नमावा, भक्ती रसातून जनसागरामध्ये नमस्ते फळामध्ये भजन स्वयं उद्योगाचे कृपा चालून प्राप्त केलेला ब्रह्मानंदामध्ये भजन परमेश्वराचे नामस्मरण दिव्य शक्तीचे गुणगान अंतरात्म्याने करून पॉझिटिव्ह निर्माण मनाला प्रभूकरण करण्याची ऊर्जा या भजनामुळे मिळते. मनावरील सात्विक केलेले गुणांचे संस्कार आणि देवाला भोळ करून प्रसन्न करून देण्याचा मार्ग म्हणजे हा भजन. मला या भजनामुळे मनातील वाईट विचार नाहीसे होतात. बघा या शरीरातील वाईट विचार होते. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि नस्तर हे 6 विकार आपल्या शरीरातून निघून जावे म्हणून पहिला निवृत्ती. या 6 विकारांची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव आणि ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपला मार्ग सुगम होणार नाही म्हणून तिसरा सोपान आणि सोप्या मार्गाने आपण मार्गक्रमण करत नाही तोपर्यंत आपल्या देहाला मुक्तता मिळणार नाही म्हणून 4थी मुक्ताई म्हणून नावामध्ये निवृत्ती पहिला, नंतर ज्ञानदेव, नंतर सोपान, नंतर मुक्ताई. मग रामनामाचा हा गजर शिवशक्ती शंभूदेवाने पण केला होता आणि हनुमंताच्या मुखात सुरळीत रामनाम होता म्हणून म्हणतो हनुमंताच्या मुखी सदा सर्वनाम, हनुमंताच्या मुखी सदा सर्वनाम, हनुमंताच्या मुखी सदा सर्वनाम, हनुमंताच्या मुखी सदा सर्वनाम. आणि राम जन्म अगोदर शतकोटी रामायण घेऊन जगाला वंदनीय झाला. खूप मोठा धोरणी होता तो. म्हणजे आता काय झालं, नारदाची गाठ बसली. नारदाने विचारलं बाबा हे तू करतोय हे जे पाप करतोय बायको मुलांसाठी तर या पापात तुझी वाटेकरी आहेत का? केला विचारायला छे म्हणाले. बायको मुलं म्हणाली तुम्ही केलात ते तुम्हीच झाला. तेव्हा कुठे या लागल्यामुळे समजलं की आपण हे फार चुकीचं काम करतोय म्हणून तो नारदाला शरण गेला आणि नारदाने तेव्हा मंत्र दिला की राम 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 सर्वविचार राम राम. पण वाढल्या कोणी त्याच्या मुखातून साध्या रामनाम पण त्याला घेता येईना म्हणून शेवटी पुन्हा नारदाने त्यांनी विचार करायला सांगितला मला मला दीर्घ विचार करायला सांगितला मला म्हणून. आणि
हा वाण्यापुढे तिचा विचार करता करता मला करता करता त्याच्या मुखातून रामनाम झालं आणि तो जगाला हे बंधनी झाला म्हणून म्हणतो श्रेष्ठ आहे नित्यनियम नाम घेतलं तर आपल्या शरीराची शुद्धता होते मनोकामना पूर्ण होतात नाम हे सर्व संसारात यथाशास्त्रात साधना श्रेष्ठ आहे पृथ्वीपेक्षा पाणी तापट पाण्यापेक्षा तेज तापट तेजापेक्षा वायू तापट वायूपेक्षाही आकाश तापट आकाशापेक्षाही अंतर्गत तापट अशी या नामाची महत्व वाढत चाललेली आहे आपले माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती गगनाहुनी वाढ नाम आहे नामाला फार महत्व आहे काही करावे लागत नाही बघा चालता फिरता उठता बसता आपण कधी भगवंताचं नामस्मरण करू शकतो आणि त्याला काही मोल किंवा काही द्यावं लागत नाही पण ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अंतर आहे ते आपण हे हरिनामात नामस्मरणात घालवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे म्हणून हरि भजन